जालना जिल्ह्यातील शहागड येथून एक संतापजनक प्रकार समोर येत आहे। कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेलं बसस्थानक ओस पडले आणि एसटी महामंडळाच्या बस मात्र भर रस्त्यात थांबवून मृत्यूला आमंत्रण दिलं जातंय। नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात हा विशेष रिपोर्ट। शहागड जालना जिल्ह्यातील एक महत्त्वाचं ठिकाण। इथलं बस स्थानक प्रवाशांच्या सोयीसाठी बांधलं खरं, पण सध्या इथली परिस्थिती पाहता हे स्थानक आहे की केवळ शोभेची वस्तू असा प्रश्न पडतोय। एसटी महामंडळाचे चालक बस स्थानकाच्या आत नेण्याऐवजी थेट मुख्य रस्त्यावरच उभ्या करत आहेत। भर रस्त्यात बस थांबवल्यामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे। पाठीमागून येणारी वाहनं वेगात असतात आणि अचानक समोर उभी असलेली एसटी बस मोठा अपघात घडवू शकते अशी भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत। पण एसटी प्रशासनाचे डोळे उघडायला कोणाच्या बळीची प्रतीक्षा आहे का? एसटी महामंडळाच्या या आंधळ्या कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। परिवहन खात्याचे नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का? एसटी चालकांच्या या मुजोरीला वरिष्ठांचा आशीर्वाद आहे का? स्थानक प्रमुख आणि विभागीय नियंत्रक या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक डोळेझाक का करत आहेत? हे प्रश्न आता शहागडची जनता विचारत आहे। वेळ आली आहे या निष्काळजीपणाला वाचा फोडण्याची। जर येत्या काळात एसटी बस स्थानकात न थांबता रस्त्यावरच थांबल्या तर होणाऱ्या अपघाताला पूर्णपणे एसटी प्रशासन जबाबदार असेल। तरी नियंत्रकांनी व वरिष्ठांनी या रिपोर्टची गंभीर दखल घेऊन योग्य ती कार्यवाही तात्काळ करावी। कॅमेरा मनसह प्रजासत्ताक भारत टुडे, शहागड, जालना।